हाय, गुड आफ्टरनून. आज आपण 8th स्टँडर्डचा इनसाइड द ॲटम हा जो चॅप्टर आहे तो आपण इथे स्टडी करणार आहोत. तर त्याआधी कॅन यू रिकॉलमध्ये हा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट इज मीन बाय मॅटर. मग आता मॅटर म्हणजे काय, एकदम बेसिक क्वेश्चन आहे. मॅटर म्हणजे एनिथिंग अराउंड अस, म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू आहेत मग त्या सॉलिड फॉर्ममध्ये असतील, लिक्विड फॉर्ममध्ये असतील और गॅसियस फॉर्ममध्ये असेल. आणि मॅटर काय करणार आहे, त्याचं ओन मास आहे. मॅटरचं काय तिथे ओन मास आहे आणि तो स्पेस ऑक्युपाईड करणार आहे. आता इथे एक्झाम्पल घेतलं आपण लिक्विडचं. आता लिक्विड काय करणार आहे, वॉटर काय करणार आहे, स्पेस ऑक्युपाईड करणार आहे. बॉटलमध्ये जर कधी फिलअप केलं तर तो काय करणार आहे, तिथे स्पेस ऑक्युपाईड करणार आहे. त्याचं स्पेसिफिक मास आहे. मॅटर म्हणजे काय, त्याचं ओन मास असेल आणि तो तिथे स्पेस ऑक्युपाय करेल. सिमिलर कंडिशन सॉलिडमध्ये आणि गॅसियस फॉर्ममध्ये आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन. तो कोणता आहे, व्हॉट इज ॲन ॲटम. आता ॲटम म्हणजे काय ते आपण इथे पाहणार आहोत. आता ॲटम म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, स्मॉलेस्ट. ॲटम कसे असतात, एकदम स्मॉलेस्ट, आणि ते कसे असतात, इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ मॅटर. स्मॉलेस्ट अँड इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ मॅटर मध्ये आपल्याला डिवाईड करता येत नाही. आपण जर कधी चॉकचं एक्झाम्पल बघितलं, चॉकचं जर कधी एक्झाम्पल बघितलं, हा जो चॉक आहे त्याची पावडर जर कधी आपल्या हाताला चिकटली तर ती काही आपण सेपरेट करू शकत नाही. किंवा कोणती पावडर घ्या, पॉन्ड्स पावडर वगैरे घेतली तर छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते आपल्याला डिवाईड करता येणार नाही. हे एक्झाम्पल आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये. आणि ॲटमची सगळ्यात इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, हा जो ॲटम आहे हा त्याची आयडेंटिटी कधीही लूज करत नाही. आयडेंटिटी लूज करत नाही म्हणजे काय, त्याच्यावरती कोणतीही केमिकल रिॲक्शन्स होऊ देत और फिजिकल चेंज त्याच्यामध्ये कोणतेही होऊ देत, हा त्याची आयडेंटिटी लूज करत नाही. म्हणजे हा हायड्रोजन आहे, रिॲक्शनच्या आधीही तो हायड्रोजनच आहे, रिॲक्शनच्या नंतरही तो काय आहे, हायड्रोजनच आहे. त्यामध्ये कोणतेही चेंज तो होऊन देत नाही. ही त्याची आयडेंटिटी आहे. आयडेंटिटी त्याची रिटेन, चेंज होत नाही. आता आपण थर्ड पाहणार आहोत, मॉलिक्युल्स आपण पाहणार आहोत. इथे दिलेलं आहे पहा, तुम्हाला मॉलिक्युल्स लगेच समजत आहेत, ॲटम पण इथे लगेच तुम्हाला समजत असतील. आता मॉलिक्यूल जर कधी बघितलं तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच एक्झाम्पल कोणतं येतं आहे, वॉटर मॉलिक्यूल येतो आहे, ऑक्सिजन मॉलिक्यूल्स येतो आहे. हा जो मॉलिक्यूल्स आहे, मॉलिक्यूल्स म्हणजे काय, तर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स. मॉलिक्यूल्स म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ सबस्टन्स. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स म्हणजे काय आहे तुमचा तिथे मॉलिक्यूल्स आहे. आता टू टाईप्स, आपल्याला टाईप इम्पॉर्टंट आहेत. मग फर्स्ट टाईप ए आहे याचा इथे इलेमेंटल मॉलिक्यूल. कोणता आहे, इलेमेंटल मॉलिक्यूल. आणि बी जो आहे हा आहे कंपाऊंड मॉलिक्यूल. कोणता आहे, हा कंपाऊंडचा मॉलिक्यूल आहे. मग आता पाहूयात, इलेमेंट म्हणजे काय, फक्त लक्षात ठेवा सेम ॲटम. आणि कंपाऊंड म्हणजे काय, लक्षात ठेवा डिफरंट ॲटम. काय लक्षात ठेवा इथे, इलेमेंट म्हणजे सेम ॲटम आणि कंपाऊंड म्हणजे डिफरंट ॲटम. आता इथे पाहिलं आपण H2. H2 मध्ये काय आहे, H आणि H आहे. टू सिमिलर टाईप ऑफ ॲटम जर कधी प्रेझेंट असतील तो इलेमेंटचा मॉलिक्यूल झाला. इलेमेंटल मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ टू सिमिलर ॲटम. कंपाऊंडचा मॉलिक्यूल म्हणजे काय, यामध्ये टू डिफरंट ॲटम असतील. एक्झाम्पल H2O, हायड्रोजनही आहे आणि ऑक्सिजनही आपल्याला इथे दिलेला आहे. इथे पहा खाली, हा एक मॉलिक्यूल तुम्हाला इथे दिलेला आहे ह्या डायग्राममध्ये. इथे हा इथे वेगळा दिसतोय, हा इथे वेगळा दिसतो आणि हा इथे वेगळा दिसतोय. म्हणजे हे टाईप्स आपल्याला इथे दिलेले आहेत. इथे ॲटमही दिलेला आहे, ॲटम सिंगल एक दिलेला आहे, मॉलिक्यूल्स दिलेला आहे पहा 3 याच्यामध्ये. इथे असं स्ट्रक्चर दिलेलं आहे 1, 2 आणि हा 3. आता याच्यामध्ये मिडलचा जो आहे हा वेगळा, हा मिडलचा सेम वेगळा आहे आणि बाजूचे इथे सेम आहेत. इथे तुम्हाला इथे दिसते पहा, सेकंड एक्झाम्पलमध्ये असंच दिसेल. आता जर कधी बघितलं H2O मध्ये पहा HOH, हा कोणता मॉलिक्यूल झाला, हा कंपाऊंडचा मॉलिक्यूल झाला आहे. कोणता मॉलिक्यूल झाला आहे, कंपाऊंडचा. आता जर कधी इथे H2 घेतला आपण तर कोणता आहे, इलेमेंटचा आहे. का इलेमेंटचा आहे, कारण की याच्यामध्ये टू सिमिलर इलेमेंट आहेत, म्हणजे सेम इलेमेंट आहेत. आणि इथे पाहिलं तर आपण 2 डिफरंट इलेमेंट आहेत. कोणते 2 आहेत, हायड्रोजनही आहे आणि ऑक्सिजनही इथे तुम्हाला दिसतोय. हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. याचे खूप एक्झाम्पलही आपण इथे सॉल्व करणार आहोत. तर पाहूयात आता एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत. तर एक्झाम्पल आपल्याला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत, ते आपण इथे सॉल्व करून घेणार आहोत.
तर त्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, फर्स्ट दिलेला आहे नेम ऑफ सबस्टन्स, सेकंड दिलेला आहे फॉर्म्युला, त्यानंतर म्हणजे हा ॲटम आहे का मॉलिक्यूल आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे, सिंगल टाईप आहे का डिफरंट टाईप आहे हेही तुम्हाला इथे विचारलेलं आहे, आणि इलेमेंट आहे का कंपाऊंड आहे ते तुम्हाला इथे विचारलेलं आहे टाईप्स ऑफ मॅटरमध्ये. आपण याचे 4-5 एक्झाम्पल सॉल्व करूयात. आता इथे पाहिलं H2O म्हणजे वॉटर इथे तुम्हाला दिलेलं आहे. वॉटर ॲटम आहे का, तर अजिबात नाही. वॉटर इज मॉलिक्यूल बिकॉज ऑफ 2 डिफरंट इलेमेंट प्रेझेंट हिअर, दॅट्स वाय वॉटर इज मॉलिक्यूल. सेकंड पुढे काय दिलेलं आहे पहा, म्हणजे ॲटम इथे प्रेझेंट नाही, नो. सिंगल टाईप आहेत का, अजिबात नाही. का, तर 2 डिफरंट इलेमेंट आहे, इथेही नाही येणार. मग इथे डिफरंट ॲटम आहेत का, येस, इथे करेक्ट येणार. आता याच्यामध्ये डिफरंट टाईप आलेत म्हणजे हा काय झालेला आहे, कंपाऊंड झालेला आहे. काय झालेला आहे, कंपाऊंड. आता पुढे आपण डायरेक्टली हायड्रोजनचं एक्झाम्पल सॉल्व करूयात. हायड्रोजनमध्ये काय दिलेलं आहे, H2 दिलेला आहे. हायड्रोजन ॲटम आहे का, नाही. 2 आहेत ना, एक असता फक्त हायड्रोजन तर तो ॲटम आहे, म्हणजे हा काय आहे इथे मॉलिक्यूल आहे. याच्यामध्ये सिंगल टाईप आहेत का, आहेत. कोणते आहेत, H आणि H, म्हणजे हा सिंगल टाईपचा आहे. डिफरंट टाईप याच्यामध्ये प्रेझेंट नाही. मग सिंगल टाईपचे इलेमेंट असतील, सेम टाईपचे इलेमेंट जर कधी प्रेझेंट असतील तर तो मॉलिक्यूल कोणता झाला, इलेमेंटल मॉलिक्यूल झाला आहे. ओके, काय झालेला आहे तो इलेमेंटचा मॉलिक्यूल इथे झालेला आहे. एवढं सोपं आहे. कोणता मॉलिक्यूल झालेला आहे, इलेमेंटचा मॉलिक्यूल इथे तो झालेला आहे. पुढे आपण बघितला NH3. NH3 मध्ये काय दिलेलं आहे, आता ॲटम आहेत का, अजिबात नाही, कारण की नायट्रोजन पण आहे आणि हायड्रोजन पण आहे. त्यानंतर पुढे हा काय आहे, एक मॉलिक्यूल आहे. सेम टाईप आहेत का, नाही. नायट्रोजन आहे आणि हायड्रोजन आहे. हा डिफरंट टाईपचा आहे. डिफरंट टाईप असेल तर काय असणार आहे, हा टाईप्स ऑफ मॅटरमध्ये कंपाऊंड. आता बाकीचे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही होमवर्कला घेतले तरी चालतील. अजूनही आपल्याला बऱ्याच कॉन्सेप्ट याच्यामध्ये स्टडी करायचे आहे. तर आता हिस्ट्री आपण चेक करणार आहोत, त्या ॲटमची हिस्ट्री. आता सगळ्यात पहिल्यांदा पहा, 6th सेंच्युरीमध्ये, कोणत्या सेंच्युरीमध्ये, 6th सेंच्युरीमध्ये एक इंडियन फिलॉसॉफर्स होते. 6th सेंच्युरीमध्ये इंडियन फिलॉसॉफर्स होते, महर्षी कनद. काय नाव आहे त्यांचं तिथे, महर्षी कनद हे एक इंडियन फिलॉसॉफर होते. ह्या इंडियन फिलॉसॉफरने काय सांगितलं होतं, हा जो ॲटम, त्यांनी ॲटमला काय सांगितलं होतं, तर परमाणू कन्सिडर केलं होतं. काय कन्सिडर केलं होतं त्यांनी तिथे, परमाणू. हा जो परमाणू जो आहे तो कसा आहे, इनडिस्ट्रक्टिबल आहे. परमाणू कसा आहे, इनडिस्ट्रक्टिबल आहे, हे त्यांनी इथे सांगितलं होतं. त्यानंतर पुढे आलो आपण 5th सेंच्युरीमध्ये एक ग्रीक सायंटिस्ट होते, एक ग्रीक फिलॉसॉफर होते. कोण होते, ग्रीक फिलॉसॉफर होते, डेमोक्रिटस. काय नाव होतं त्यांचं, डेमोक्रिटस. तर त्यांनी काय सांगितलं, हा जो ॲटम आहे, हा ॲटम कट करता येत नाही. ॲटम कांट बी कट. ॲटम आपल्याला इथे कट करता येणार नाही, हे त्यांनी सांगितलं होतं. म्हणजे दोघांचे स्टेटमेंट एकमेकांशी रिलेटेडच होते. पण हे जे आहेत फर्स्ट महर्षी कनद, हे एक इंडियन फिलॉसॉफर होते, हेही समजून घेतलं पाहिजे. काय, कोण होते, हे एक इंडियन फिलॉसॉफर होते. त्यांनी ॲटमला परमाणू कन्सिडर केलं होतं. आणि सेकंड कोणते होते, ग्रीक फिलॉसॉफर्स होते, ते काय होते, डेमोक्रिटस. तर त्यांनी काय सांगितलं होतं, ॲटम कांट बी कट. ही हिस्ट्री झाली. आता मग त्यानंतर न्यू टेक्निक्स आल्या. मग न्यू टेक्निक्समध्ये काय काय झालं तेही आपण पुढे पाहणार आहोत. त्यामध्ये सायंटिस्ट आपण आहे पहिला डाल्टन. ही डाल्टन ॲटॉमिक थेरी आपण इथे स्टडी करणार आहोत. मग डाल्टन या सायंटिस्टने काय सांगितलेलं आहे, तुम्हाला इथे दिसतंय पहा, जॉन डाल्टन आहे तिथे. आणि त्यांनी एक स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिले, डाल्टन ॲटॉमिक मॉडेल. एक सिम्पली बॉल लाईक स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतंय. काय दिसतंय तुम्हाला इथे, सिम्पली बॉल लाईक स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसतोय. मग हेच स्ट्रक्चर कोणतं आहे, डाल्टन ॲटॉमिक मॉडेल आहे. मग आता त्यांनी काय काय सांगितलं होतं पहा, डाल्टन कधी, यांनी ही थेरी कधी आपल्याला प्रपोज केलेली आहे, तर 1803 मध्ये. कोणते सायंटिस्ट, डाल्टन, जॉन डाल्टन यांचं नाव आहे. या सायंटिस्टने एक थेरी प्रपोज केलेली आहे. या थेरीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, हा जो ॲटम आहे, हा ॲटम कसा आहे, एक बॉल लाईक स्ट्रक्चर आहे. इथे दिसतंय पहा तुम्हाला, एक सर्कल बॉल लाईक एक स्ट्रक्चर आहे असं त्यांनी सांगितलं होतं. आणि यांनीही सांगितलं आहे हा ॲटम कसा आहे, तर हा जो ॲटम आहे हा इनडिव्हिजिबल आहे. यांनीही काय सांगितलं होतं, हा ॲटम कसा आहे, इनडिव्हिजिबल आहे, हे यांनीही इथे सांगितलेलं होतं. आणि हा जो ॲटम आहे आपल्याला डिस्ट्रॉय करता येणार नाही. ॲटम काय करता येणार नाही आपल्याला इथे, हा
डिस्ट्रॉय करता येणार नाही. आता यांनी सांगितलं होतं हे एक स्ट्रक्चर कोणतं आहे, बॉल लाईक स्ट्रक्चर आपल्याला इथे दिलेलं आहे, हे इनडिव्हिजिबल आहे. ओके, आता हे बॉल लाईक स्ट्रक्चर आहे. आता हे स्ट्रक्चर कसं आहे अजून इथे जर कधी बघितलं, हा एक हार्ड आहे, एक हार्ड स्ट्रक्चर आहे आणि हा एक सॉलिड स्पियर आहे. काय आहे, हा एक इथे सॉलिड स्पियर आहे. त्यांचं म्हणणं काय होतं, या ॲटमच्या आतमध्ये काही नाही आहे, हा एक सॉलिड स्पियर आपल्याला इथे दिलेला आहे, याच्या आतमध्ये काहीच नाही असं त्यांचं म्हणणं होतं. याच्यामध्ये इंटरनलमध्ये त्याच्या काहीही नाही असं त्यांनी सांगितलं होतं. आता त्यांचे ड्रॉबॅक काय काय झाले ते आपण पाहूयात. यांचे ड्रॉबॅक्स काय झाले तेही आपण इथे व्यवस्थित पाहूयात. तर ड्रॉबॅक काय झालं आहे, त्यांनी सांगितलं होतं ॲटम कसं आहे, इनडिव्हिजिबल आहे, हे त्यांनी सांगितलं होतं. बट त्यांनी काय सांगितलं नाही, ही डिड नॉट एक्सप्लेन इनसाइड स्ट्रक्चर ऑफ ॲटम. म्हणजे यांनी काय एक्सप्लेन केलं नाही, ॲटमच्या आतमध्ये काय आहे, ॲटमच्या आतमध्ये कोणतं स्ट्रक्चर आहे हे त्यांनी एक्सप्लेन केलं नाही. फक्त त्यांनी असं सांगितलं हा सॉलिड आहे, एक स्पेअर आहे, त्याच्या आतमध्ये काय, हा जर कधीच बॉल लाईक स्ट्रक्चर असेल तर याच्या आतमध्ये काय, हा प्रश्नचिन्ह आहे, हा क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे हे काय झाले इथे याचे ड्रॉबॅक झालेले आहेत. थँक्यू.